नमस्कार मंडळी. आज आपण परिस्थितीजन्य इजा याच्यावर थोडक्यामध्ये जाणून घेऊया. नंबर 1 मध्ये आहे गुदमरणे, बेशुद्ध पडणे. अपघात केव्हाही होतात, त्यास कारणेही वेगवेगळी असतात. पाण्यात बुडणे, घराला आग लागणे, आशामध्ये वस्तू अडकणे, गळा दाबला जाणे, ढिगाऱ्याखाली सापडून गुदमरणे किंवा बेशुद्ध पडणे ही समस्या उद्भवते. अशा वेळी उपचार मिळाला नाही तर व्यक्ती मृत्युमुखी पडते. तर प्रथम उपचार काय करावेत? प्रथम गुदमरणे किंवा बेशुद्ध पडणे याचे कारण शोधून रुग्णास बाहेर काढावे. रुग्णांच्या व अंगावरील कपडे सैल करावे. मानेखाली लहान उशी ठेवावी. रुग्णांचा घसा स्वच्छ करावा. तोंडात कृत्रिम हवा फुकावी. त्वरित तज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन जावे. नंबर 2 आहे भाजणे. भाजणे यास पोळणे किंवा चटका बसणे असेही म्हणतात. अग्नी ज्याला विस्तव, गरम धातूच्या वस्तू, गरम पाणी, रासायनिक पदार्थ त्वचेवर पडल्यास अशा प्रकारची इजा होते, त्यास भाजणे असे म्हणतात. त्यामुळे त्वचा जळून जाते, भाजलेल्या ठिकाणी फोड येतात, असहाय्य वेदना होतात. त्याच्यासाठी प्रथम उपचार आहे जखम स्वच्छ करावी. जखम स्वच्छ आणि जंतू विरहित कपड्याने किंवा कपड्याने झाकावी किंवा घट्ट बांधावी. रुग्णास उत्तेजक पेय पिण्यास द्यावे. बर्नाल नावाचे जंतुनाशक औषध लावावे. नंबर 3 आहे विजेचा धक्का बसणे. विजेचा धक्का शॉक बसणे ही इजा अतिशय गंभीर स्वरूपाची इजा आहे. विद्युत प्रवाहाशी संबंध आल्यास जी इजा होते त्यास विद्युत अपघात असे म्हणतात. असे अपघात शेगडी, टीव्ही, इस्त्री, मिक्सर, हीटर इत्यादी वस्तू चा वापर करताना किंवा हाताळताना ही इजा होते. अपघात झाल्यास व्यक्ती मृत्युमुखी सुद्धा पडतो. या अपघातामुळे व्यक्ती विद्युत प्रवाहाला चिकटते, तर काही वेळा जोरात झटका बसून बाजूला फेकली जाते. कधी कधी श्वासक्रिया बंद पडते, यामुळे व्यक्ती बेशुद्ध होतो. तर प्रथम उपचार आहे व्यक्ती प्रवाहाचा धक्का बसून विद्युत प्रवाहाला चिकटून असेल तर त्वरित विद्युत प्रवाह खंडित करावा. व्यक्तीला अपघात स्थळापासून दूर घेऊन जावे. श्वसनक्रिया बंद असल्यास हृदयाला बाहेरून मसाज करावे. हृदय क्रिया बंद असल्यास हृदयाला बाहेरून मसाज करावे. रुग्णाला ताबडतोब तज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन जावे. नंबर 4 आहे विषबाधा. विषबाधा अन्नातून किंवा पाण्यातून होते. मानवी शरीरात जेव्हा विष प्रवेश करते किंवा विषारी द्रव शरीरात जाते, त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटते, तेव्हा आपण विषबाधा झाली असे आपण म्हणतो. विषबाधेचे प्रमुख लक्षण म्हणजे व्यक्तीला अस्वस्थ वाटते, घशामध्ये तीव्र वेदना होतात, उलटी होते, झटके येतात आणि पोट दुखते. यामुळे वेळीच उपचार झाला नसल्यास व्यक्तीचा झटके येऊन मृत्यू होतो. त्याच्यासाठी प्रथम उपचार आहे भरपूर मीठ टाकलेले पाणी प्यावयास देणे. उलटी होईल घशात बोट घालणे व उलटी करणे. उलटी होण्यासाठी इपिकेक्स रसायन सायरप हे औषध पिण्यास द्यावे. विषबाधा यामध्ये उलटी होणे अत्यंत आवश्यक असते, तेव्हाच आराम मिळतो. त्वरित डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन जावे. सर्पदंश. भारतातील बहुतांश साप हे बिनविषारी आहेत, परंतु साप चावल्यामुळे व्यक्ती घाबरून जाते आणि बेशुद्ध सुद्धा पडतो. विषारी सापामध्ये कोब्रा, किंग कोब्रा, वायपर, विनेपार या जातींचे साप असतात. सापाने चावा घेतल्यानंतर असहाय्य वेदना होतात, रक्तस्राव होतो, सूज येते आणि व्यक्ती बेशुद्ध पडते.
त्याच्यासाठी प्रथम उपचार आहे जंतुनाशक औषधाने जखम स्वच्छ धुवून घ्यावी. दंशताच्या जागी आवळपट्टींचा उपयोग करावा. जखमेवर चाकूने किंवा ब्लेडने चिरा मारणे व रक्तस्राव बाहेर काढणे. रुग्णाला त्वरित डॉक्टरी इलाज करावा. कुत्रा चावणे. कुत्रा चावणे ही सर्वसामान्य बहुतांश उद्भवणारी समस्या आहे. कुत्रा चांगला असल्यास त्यांचे परिणाम होत नाहीत, पण कुत्रा पिसाळलेला असल्यास मात्र धोकादायक असतो. कुत्रा पिसाळलेला असल्यास व्यक्तीला पाण्याची भीती वाटते, तोंडात लाळ येतो, व्यक्ती कुत्र्यासारखी भुंकते, इतर व्यक्तींना हा व्यक्ती चावतो. सर्वात अगोदर कुत्रा चावला आहे किंवा चांगला आहे का पिसाळलेला आहे हे पाहणे. जखमेला स्वच्छ धुवून घ्यावे. मलमपट्टी करून घ्यावी. आवळपट्टीचा वापर करावा. जखम डेटॉलच्या पाण्याने धुवून घ्यावी. त्वरित डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन जावे. उष्मघात. उन्हामध्ये फिरून व्यक्तीला उष्मघातामुळे किंवा सूर्यप्रकाशाचा प्रखर उष्णतेमुळे उष्मघात होतो. उष्मघातामुळे डोके दुखते, ताप येते, नाडींचे ठोके वाढतात, चेहरा लाल होतो आणि व्यक्ती मृत्युमुखी सुद्धा पडतो. त्याच्यावर प्रथम उपचार आहे अंगावरील घट्ट कपडे सैल करावे, पाणी पिण्यास द्यावेत. श्वसन क्रिया बंद असेल तर कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. रुग्णाला वारा घालावा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर मंडळी, तुम्हाला माझी माहिती कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.